एक भव्य दिव्य आयोजन श्री रतनजी मांडवे साहेब आणि निखिलदादा मांडवे यांच्या माध्यमातून आपण आज घडवतोय. APPL 2025 आहे भव्य दिव्य आयोजन. दोन्ही संघांना विनंती असेल लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. वेळेचं बंधन आहे आपल्याला. तर SS वॉरियर्सचा सलामी फलंदाज रणजित आणि आदेश येतो स्ट्राईक वरती आणि गोलंदाजीची धुरा कॅप्टन अजित दानवडे यांच्या हातात. गॅरी विलन संघाचा एक पाठीचा कणा मानला जातोय अजित दानवडे. मागचा सामना मात्र त्याने स्वबळावरती स्वतःच्या खांद्यावरती घेऊन मात्र आपल्या संघाला विजयाच्या वाटचालीला घेऊन गेला आणि शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करत राहिला आणि सामना मात्र आपल्या खिशात घातला अजित दानवडे. आणि सामन्याला होती सुरुवात स्ट्रायकिंग एंडला असेल तर रणजित जाधव मिस्टर PTPL आणि नॉन स्ट्राईकला असेल तो आदेश दुधाने. हा सामना सुद्धा तेवढाच रोमांचक होणार आहे. सामन्याला होती सुरुवात. पंचांची भूमिका नक्कीच पंचांमध्ये थोडासा फेरबदल. बाबा करपे आणि स्वप्नील गोलप हे दोन मातब्बर पंच मात्र आपल्याला या सामन्यासाठी लाभलेत. हा सामना मात्र नक्कीच बघण्याजोगता राहील. रणजित वर्सेस अजित, बॅटिंग वर्सेस बॉलिंग, फटकेबाजीची धुरा मात्र नक्कीच रणजितच्या खांद्यावरती असेल आणि रणजितचं वादळ थांबवण्याचं कार्य मात्र नक्कीच अजित दानवडे यांच्या माध्यमातून केलं जाईल. पाहण्याजोगता हा सामन्याला होती सुरुवात. APPL 2025 मधला हा रोमहर्षक सामना गॅरी 11 वर्सेस SS वॉरियर्स. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मात्र एक बाउन्स सीमारेषा पार. मिळतील धावा 4. तर बोललो होतं ना रणजित मात्र मोठी फटकेबाजी नक्कीच करेल या सामन्यात. रणजितची बॅटिंग बघण्याजोगती राहील. रणजितला मात्र मागच्या सामन्यात मात्र नक्कीच रणजितचं वादळ थांबवण्यात गणेश मात्र सफल झाला होता. मात्र या सामन्यात मात्र रणजितला मोठी फटकेबाजी करून आपल्या संघाला विजयाची वाटचाल करून द्यावी लागेल. पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयास होता. प्रयत्न मात्र बसला. डॉट चेंडूची सांगता. पहिल्या चेंडूवर मात्र नक्कीच मोठा प्रहार केल्यानंतर मात्र अजित कमबॅक करतोय आणि डॉट चेंडूची सांगता करतोय. तिसरा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र बसलाय. चेंडू गणगडत जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत मात्र नक्कीच 2 धावा खात्यात जमा केल्या जात आहेत. रणजित याच्या बॅटमधून आला हा 2 धावांचा शॉट. संघाची धावसंख्या मात्र नक्कीच 6च्या घरात. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र सुंदर. बॅटचा आवाज मात्र सांगतोय या मिळतील धावा 6. रणजितचं वादळ मात्र घोंगावतं या MGMच्या ग्राउंड मध्ये. रणजितने केली सुरुवात. पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा प्रहार करून त्याने त्याचे इरादे मात्र स्पष्ट केले होते. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारून 4 धावा आपल्या खात्यात जमा केल्यानंतर एक स्ट्रेट शॉट. चेंडूचा बॅटीसोबत झालेला संपर्क सांगत होता हा चेंडू जाणार सीमा रेषा पार. मिळतील धावा 6. काय फटका सजवला होता रणजित याने. चार चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र नक्कीच 12च्या घरात. गॅरी 11 संघ वर्सेस SS वॉरियर्स. दोन्ही संघ मातब्बर. दोन्ही संघांमधले खेळाडू मात्र तेवढेच मातब्बर. पाहण्याजोगता हा सामना.
रणजित रणजित आणि रणजित आपलं वादळ घोंगावत आहे. गॅरी 11 वरती घोंगावणार हे वादळ कधी शांत होईल, पाण्याजोगतं राहील आज सामना. पुन्हा एकदा पुढे सरसा होऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र डॉट चेंडूची सांगता होती तू ये मी थांबतो तू ये. या नादात मात्र नक्कीच धाव पूर्ण झालेली नाहीये आणि एका डॉट चेंडूची सांगता. पुन्हा एकदा डॉट करण्याचा प्रयत्न, सन्मान मात्र नक्कीच त्या चेंडूला दिला गेला आणि स्ट्राईक रोटेट केली गेली. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 13च्या घरात. आफ्टर 1 ओव्हर 13 रन्स ऑन बोर्ड, 0 विकेट्स. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिला षटक घेऊन मार्गस्थ होतोय रोनित सपकाळ. नक्कीच हे बॅटल सुद्धा पाहण्याजोगतं राहील. रणजित वर्सेस रोनित, दोघंही याच ग्राउंडवरती दिवस रात्र सराव मात्र करत असतात. आता या सरावातून काय उत्पन्न होते हे पाहण्याजोगतं राहील. रोनित वर्सेस रणजित. सातारा वर्सेस सातारा हा सामना नक्कीच पाहण्याजोगता राहील. ओ माय गॉड, रणजितला अडवलंय, रणजितला थांबवलंय. काय सुंदर चेंडू टाकण्याचा प्रयत्न नक्कीच रोनितच्या मार्फत केला गेला. रणजितला सुद्धा चेंडू समजला नाही. टप्पा पडल्यानंतर मात्र फक्त चेंडूला सन्मान देणे हेच रणजितने योग्य समजलं. चेंडूला मात्र सन्मान दिला आणि डॉट चेंडूची सांगता मात्र नक्कीच या चेंडूच्या नंतर आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा प्रहार, चेंडू जातो सीमारेषा पार. मिथिल दवसा रणजितच्या बॅट मधून घोंगावतो. वादळ मात्र गॅरी 11 संघाच्या डोक्यावरती घोंगावते. हे वादळ कधी शांत होईल हे पाहण्याजोगतं नक्कीच राहील. दुसऱ्या चेंडूवर मात्र नक्कीच मोठा प्रहार रणजित त्याच्या बॅट मधून आलेला दिसतोय. पुन्हा एकदा मोठा प्रहार, मोठा फटका स्ट्रेट, पण घोषित रिजन मध्ये जातोय चेंडू. पंच बाबा करपे मात्र आपल्याला इथे दर्शवतायत. संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 19च्या घरामध्ये. माफ करा, मी बघत होतो, तुमचं लक्ष आहे का? 20 धावा झालेत. संघाचा धावफलक 20च्या घरात. पुन्हा एकदा पुढे सरसावून घोषित रिझन मध्ये 1 धाव, एकेरी दुहेरी धावांनी मात्र संघाचा धावफलक पुढे सरसावत आहे. संघाचा धावफलक 21च्या घरात. तर मोठा प्रहार मात्र नक्कीच रणजितच्या बॅटमधून आलेला दिसतोय. त्याच्यानंतर मात्र एक रोनितने कमबॅक केलाय. कंटिन्युअसली 2 चेंडू मात्र डॉट 1 डीच्या स्वरूपात. पुन्हा एकदा मोठा फटका, स्वीप शॉट, गुडघाट एक तमाशा देख, चेंडू जातोय सीमारेषा पार. मिथिल दवसा काय फटका सजवलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क सांगत होता चेंडू जाईल सीमारेषा पार. रणजित 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 वादळ मात्र नक्कीच गॅरी 11 संघाच्या डोक्यावरती घुंगावत आहे. अजितच्या डोक्यात सुद्धा प्लॅन नक्कीच चालू असेल. काय करावं लागेल, रणजितला थांबवावं लागेल. रणजितला थांबवलं तर धावा थांबतील आणि धावा थांबल्या तरच आपल्याला विजयाची वाटचाल मिळेल, कुठेतरी मार्ग मिळेल. पण रणजित मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. काय फटका सजवलाय. गुडघाट एक तमाशा देख मात्र नक्कीच रोनितला सांगितलं, मी सांगितलं होतं ओव्हरच्या सुरुवातीलाच हे बॅटल मात्र रंगणार आहे. पुन्हा एकदा पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसला. चेंडूने घेतली उसळी, चेंडू जाऊन बसला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता मात्र रोनी त्याच्या माध्यमातून 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 24च्या घरामध्ये. माफ करा, 27च्या घरामध्ये. लॉस ऑफ 0 विकेट्स.
तो संघाचं तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय अजित दानावडे. पुन्हा एकदा गोलंदाजीची धुरा कर्णधाराने मात्र नक्कीच आपल्या खांद्यावरती घेतलंय आणि आता स्ट्राईकला येतोय तो आदेश दुधाने. 2 ओव्हर संपल्या मात्र स्ट्राईक भेटली नव्हती. आता मात्र स्ट्राईक वरती येतोय आदेश. पाहूया काय करतोय आदेश आपल्या संघासाठी. पहिला चेंडू मोठा प्रहार चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार मिळतील धावा 4. क्षेत्ररक्षक मोन्या मात्र नक्कीच तैनात होता. मोन्याने प्रयत्न मात्र नक्कीच गेले होते मोन्याच्या माध्यमातून पण चेंडूला अडवण्यात मात्र यशस्वी ठरतोय मोन्या. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार. आदेशने सुद्धा आपले इरादे स्पष्ट केले. मी मोठी फटकेबाजी करणार आहे रणजितला सहकार्य करणार आहे आणि आमच्या संघाची धावफलक मात्र नक्कीच उच्चांक गाठताना दिसेल. संघाचा धावफलक 31च्या घरामध्ये. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार आदेशाच्या बॅटमधून आल्यानंतर मात्र संघाचा धावफलक उसळी घेऊन डायरेक्ट जाऊन बसले 31च्या घरामध्ये. पुन्हा एकदा मोठा प्रहार मोठा फटका. काय फटका सजवला बॅट सांगते बॉलला तुझा सीमारेषा पार. काय फटका सजवलाय सुंदर फटका. चेंडू डायरेक्ट सीमारेषा पार मिळतील धावा 6. तर बॅक टू बॅक अजितला मात्र नक्कीच मोठे प्रहार केले जात आहेत. अजितच्या बॉलिंग वरती पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार केल्यानंतर 4 धावा आल्या. त्याच्यानंतर मात्र षटकार येतोय. अवांतर धाव नियम क्रमांक 22 उल्लंघन होते. वाईट येतोय. संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 38च्या घरात. लगातार 3 षटकारांना 501 रुपये अरविंद दादा चव्हाण यांच्या शुभ असते आदेशसाठी. पुन्हा एकदा मोठा बटका सजवला आहे. रोनित मात्र चेंडूच्या खाली तैनात झेल घेतोय आणि आदेशला दाखवतोय तंबूच्या आसऱ्याला पाठवतोय. पुन्हा अजितसाठी एक तर सर्वांनी एक नोंद घ्यायची आहे. पुढचे सामने खेळवले जाणार आहेत. कोणी घरी जायचं नाहीये. पुढचे 2 सामने अजून आपले या दिवसातले बाकी आहेत आणि ते आजच्या दिवसातच खेळवले जातील याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. आणि अजितसाठी एक सुवर्ण संधी. 3 चेंडूवरती 3 विकेट घेतले तर 3000चं पारितोषिक अंकुश कंक यांच्या शुभ असते. आणि आदेशची जागा भरून काढण्यासाठी येतो विशाल पारमार. अजित वर्सेस विशाल पाण्याजोगत बॅटल पुन्हा एकदा मैदानात. दोघे एपी बॉयचे माताबर खेळाडू. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार चेंडू जातोय सीमारेषा पार मिळतील धावा 6. काय फटका सजवला आहे विशालच्या बॅटमधून. चेंडू आणि चेंडू फळीचा मात्र संपर्क साधत होता की चेंडू जाणार आहे सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार अजितला नामहरण करण्याचं शस्त्र मात्र नक्कीच विशाल घेऊन आलाय. पवेलियन मधून सेट होऊन आलेला वाटतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार विशालच्या माध्यमातून संघाचं धावफलक जाऊन पोहोचलंय 44च्या घरात. पंच बाबा करपे यांच्या माध्यमातून मात्र आम्हाला नक्कीच खेळवलं जात आहे. वाईट अवांतर धावसंख्येने संघाचं धावफलक एका धाव्याने मात्र पुढे सरकेल आणि जाऊन बसेल 45च्या घरात. काय धावफलक तिसरा षटक मार्गस्थ असताना मात्र संघाचा धावफलक 45च्या घरामध्ये. काय बॅटिंग केली आहे काय बॅटिंग करण्यात आली आहे रणजित याच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 षटकार आदेशाच्या बॅटमधून आणि आल्या पहिला षटकार विशालाच्या बॅटमधून. पुन्हा एकदा पंच बाबा करपे यांना मात्र भर रात्री कवायत करायला लावणारा हा चेंडू मात्र नक्कीच पाहतोय आपण. अवांतर धाव संख्येने संघाचा धावफलक पुढे सरसावतोय जाऊन पोहोचतोय 46च्या घरात. अजून 2 चेंडू शेष या षटकातले. पहिला चेंडू सन्मान दिलाय सुंदर असा फ्लिप मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला. क्षेत्ररक्षक अतुल कुंभार मात्र तिथं तैनात. चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत मात्र नक्कीच 1 धाव पूर्ण केली जाईल.
रणजित याने जर लगातार 3 षटकार मारले तर 500 रुपयाचा पारितोषिक अरविंद चव्हाण यांच्या माध्यमातून देण्यात येईल रणजित याला. पहिला षटकार आलाय रणजित गुडगा घुटना टेक तमाशा देख. चेंडू जातोय सीमारेषा पार. मिथिल लवासा काय फटका सजवलाय. रणजित 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 वाद्य मात्र नक्कीच गोंगावत आहे. गॅरी 11 संघाच्या डोक्यावरती. संघाचं धाव फलक जाऊन पोहोचतंय 53च्या घरात. विशाल परमार यांच्यासाठी सुवर्ण संधी. 1 षटकारा मागे 1000 रुपये अथर्व सिंग यांच्या माध्यमातून. संघाचं चौथं वैयक्तिक दुसरं षटक. पुन्हा एकदा रोनित सपकाळ बॉलिंग मार्गवरती. रणजित साठी सुद्धा अथर्व सिंग यांच्याकडून 500 रुपये प्रत्येक षटकाराला. सन्मान दिला चेंडूला मात्र नक्कीच चेंडू जातोय घोषित रिजन मध्ये. एकेरी धावेने मात्र नक्कीच संघाचा धाव फलक पुढे सरसावतोय धावतोय पळतोय आणि जाऊन बसतोय 54च्या घरामध्ये. तर नक्कीच सामना मात्र रंगला आहे. गॅरी 11 वर्सेस SS वॉरियर संघामध्ये मात्र डॉमिनेट करतो SS वॉरियर संघ. विशाल परमार प्रत्येक षटकारा मागे 1000 रुपये अथर्व सिंग याच्या माध्यमातून. पहिले 1000 बुक करतोय की काय. घोषित रिजन मध्ये एक धाव मात्र नक्कीच जातीय. संघाचं धाव फलक 55च्या घरात. रणजित साठी 500 आणि विशाल परमार याच्यासाठी 1000 रुपये अथर्व सिंग याच्या माध्यमातून प्रत्येक षटकारा मागे. तर नक्कीच रणजित आणि विशाल हे वाद मात्र रोखणं गरजेचं राहील गॅरी 11 संघाला. पहिला फटका पहिला षटकार पहिले 1000 जमा. अथर्व सिंग यांना विनंती असेल 1000 रुपये जमा करायचे. गुगल पे ऍक्सेप्टेड केलं जाईल. हजार रुपये मात्र नक्कीच जमा होत आहे तिथे. विशाल परमार याची दक्षता घ्यायची आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू मात्र डॉटची सांगता करतोय. चार चेंडूच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक जाऊन बसतं 61च्या घरामध्ये. स्ट्रायकिंग एंडला असेल तर विशाल परमार. गोलंदाजीच्या मार्कवरती रोनित सपकाळ. हे बॅटल मात्र नक्कीच काय घडतंय काय बिघडतंय पाहण्याजोगतं राहील. नक्कीच डॉट चेंडूची सांगता पुन्हा एकदा रोनित त्याच्या माध्यमातून नक्कीच केली गेली. पहिल्या षटकात मात्र मोठी फटकेबाजी रणजित याच्या मार्फत रोनितवरती झाला. मोठा प्रहार मात्र रणजित याने रोनितवरती केला. मात्र विशाल याला शांत ठेवण्यात रोनित जरा यशस्वी ठरताना दिसतोय. पुन्हा एकदा पुढे शासवून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. पुलचा फटका हा पंचांचा निर्णय नो प्लस 1 फ्री हिटचा हा चेंडू. विशाल परमारचे 1000 रुपये मात्र नक्कीच गुगल पे अमित जाधव यांच्याकडे जमा झालेले आहेत. विशाल रणजित जाधव साठी पर षटकार 500 रुपये अथर्व सिंग यांच्या माध्यमातून. पार्टीची सोय मात्र नक्कीच रणजित केली पाहिजे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात अजित धनावडे. चेंडू अडवतोय फेकतोय तोपर्यंत मात्र नक्कीच एक धाव पूर्ण केली जाते.
4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक मात्र 64च्या घरामध्ये. पुन्हा एकदा संघाचं 5वं षटक गणेश जानबरे याच्या हातात. संघाचं 5वं वैयक्तिक पहिलं षटक गणेशच्या माध्यमातून हाताळलं जाईल. रणजितला प्रत्येक षटकारामागे 500 रुपयाचा पारितोषिक. नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र केला गेला होता पण चेंडू जातो घोषित रिझन मध्ये. संघाचा धावफलक 1च्या आकड्याने पुढे सरकेल आणि संघाचा धावफलक जाऊन बसतोय 65च्या घरात. आतापर्यंत झालेल्या सर्व मॅच मधला सर्वोच्च स्कोर 65 धावा मात्र SS वॉरियर संघाने मारलेल्या आहेत. रणजित साठी प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. अथर्व सिंग उर्फ गंजा. काय चेंडू टाकतोय गणेश. गणेश गणेश कमबॅक करून देतोय आपल्या संघाला. गॅरी इलेव्हन संघाला मात्र कमबॅक करून देताना दिसतोय गणेश. डॉट चेंडूची सांगता. रणजितला मात्र गोंगावतो वादळ. नक्कीच आपण बोललो होतो पण रणजितला थोडंसं शांत करण्याचा प्रयत्न मात्र गणेशच्या माध्यमातून केला जातोय. पुन्हा एकदा पुढे सरसावून मोठा फटका. रणजित जाधव मॅन फ्रॉम सनपूर. मोठा फटका. 1000 रुपये मात्र जमा होत आहेत. अथर्व सिंग याच्या माध्यमातून उर्फ गंजा. आता 1000 रुपये घ्या. अभी बॉल नहीं आया ना तो बोलते रहे ना कि बेच दिया 1000 रुपये बेच दिया. रंजित ने नाम पे 1000 रुपये. संघाचं धावफलक जाऊन पोहोचतंय 71च्या घरात. काय सामना आहे. काय फटकेबाजी आहे रणजितच्या बॅट मधून. रणजित जाधव यांनी नोंद घ्यायची. अमित जाधव यांच्याकडे मात्र 1000 रुपये जमा झालेत. काय फटकेबाजी रणजितच्या माध्यमातून केली गेली आहे. पुन्हा एकदा वाईट चेंडू. नियम क्रमांक 22चं उल्लंघन होते. पंच बाबा करपे आपल्यापर्यंत कळवत आहेत. अवांतर धाव संख्येने संघाचं धावफलक पुढे सरसवत आहे. धावत आहे पळत आहे जाऊन बसत आहे 72च्या घरामध्ये. काय फटकेबाजी. काय फटकेबाजी सजवली आहे रणजित याच्या माध्यमातून. प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. दोन्ही बॅट्समन साठी विशाल आणि रणजित. अथर्व सिंग उर्फ गांजा. प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. कर्ज काढले वाटतं आज अथर्व सिंगने. पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय. चेंडूची उंची कमी लांबी. उंची जास्त लांबी कमी पण चेंडू जातोय घोषित रिझन मध्ये. पंच बाबा करपे आपल्यापर्यंत कळवत आहेत. संघाचा धावफलक जाऊन पोहोचतंय 73च्या घरामध्ये. मित्रांनो एक लक्षात घ्या हा सर्वोच्च स्कोर आहे आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यातला. आणि रणजित जाधव खेळतो वैयक्तिक 42 धावांवरती. बाबा करपे आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवत आहेत. वाईट चेंडू. अवांतर धावेत मात्र नक्कीच वाढ होतीये. संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 74च्या घरामध्ये. गॅरी इलेव्हन संघ थोडासा बॅकफुटला जाताना दिसतोय. आणि ड्रायव्हिंग सीटवर रणजित जाधव मॅन फ्रॉम सनपूर. पुन्हा एकदा शॉट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. अडू शकत नाही. चेंडू जातो सीमारेषा पार. आज मात्र रणजितने ठरवलंय पैशाचा पाऊस पडतो तर त्या पावसात मी नक्कीच भिजणार.
आणि त्या पावसामध्ये अथर्व सिंग मात्र बुडणार हे दिसतंय आपल्याला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक जाऊन बसतोय 80च्या घरामध्ये आणि वैयक्तिक 6 12 18 24 30 36 37 38 39 40 41 42 42 हे 46 2 48. 48 धावा वैयक्तिक रणजित जाधव. वादळ मात्र नक्कीच आपल्या भौरा सोबत घेऊन जाता गॅरी 11 संघाला. संघाचं 5वं माफ करा संघाचं 6वं षटक हाताळण्यासाठी येतोय ओमकार दोंडे उर्फ मोन्या. हा खेळाडू मात्र नक्कीच या सामन्यातला सर्वात कमी वयातला खेळाडू असेल असं असेल मोन्या. पाहूया काय करतोय मोन्या आपल्या संघासाठी. गॅरी 11 संघाचा हा शेवटचा षटक हाताळण्यासाठी येतो तो मोन्या. स्ट्रायकिंग एंडला असेल तो विशाल परमार. सन्मान देण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच या चेंडूवरती विशालच्या माध्यमातून केला गेला आणि रणजीची 50 मात्र बाकी आहे. हे विशालच्या डोक्यात नक्कीच गोंगावत असणार आहे आणि त्याच्या 50 साठी मात्र नक्कीच रणजितला स्ट्राईकवरती येणं गरजेचं होतं आणि विशालने मात्र एका चेंडूला सन्मान देऊन एक धाव पूर्ण केली आणि रणजितला आणले स्ट्राईकवरती. पाहूया रणजित काय करतोय. एक मातब्बर फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये त्याला ओळखलं जातं. रणजित पहिल्याचा चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता पण चेंडू मात्र बसला. फंबल 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 होतंय. काय घडतंय काय बिघडतंय. 2 धावा मात्र नक्कीच चोरल्या गेल्या आणि नो धाव नो बॉलची नो +2 3 धावा मात्र नक्कीच खात्यात जमा होत आहेत आणि रणजित जाधव याची होती 50. काय फटकेबाजी रणजित जाधव यासाठी 2 टाळ्या मात्र नक्कीच झाल्या पाहिजेत. मॅन फ्रॉम एपी बॉईज सनपूरचा हा खेळाडू सातारा जिल्ह्यातून मुंबईसारख्या शहरामध्ये येऊन आपलं नाव मात्र नवी मुंबईसारख्या जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये गाजवतोय. रणजित जाधव याच्या बॅटमधून खणखणीत 50. फ्रीटचा हा चेंडू पाहण्याजोगत राहील. फटका मात्र नक्कीच मोठा सजवण्याचा प्रयत्न रणजित केला जाईल रणजितच्या मार्फत. काय होतंय काय घडतंय काय बिघडतंय. थोडासा नर्वस होतोय गोलंदाज. नक्कीच एक मातबर खेळाडू समोर असल्यावरती थोडंसं निराशाजनक गोलंदाजीचं प्रदर्शन झाल्यानंतर मात्र थोडंसं मनामध्ये काहीशी उणीव नक्कीच भासली जाते. कमबॅक करावा लागेल मित्रा. कमबॅक केल्याशिवाय नाव होत नाही आणि खेळाडू घडत नाहीत. फ्री हिट आणि हा फटका काय सजवलाय मिस्टर BTPL एपी बॉईजचा मॅन फ्रॉम एपी बॉईज रणजित जाधव. पुन्हा एकदा खणखणीत षटकार बॅट मधून येतोय. संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 90च्या घरात. सेंचुरी होती का काय. 10 धावांची आवश्यकता सेंचुरीसाठी. या आतापर्यंतच्या झालेल्या सामन्यांमध्ये सर्वोच्च स्कोअर मात्र 90 आणि वैयक्तिक 56 धावांवरती खेळतोय रणजित. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि मोन्याच्या मार्फत कमबॅक केला जातोय. डॉट चेंडूची सांगता. तर नक्कीच संदीप दादा यांच्या माध्यमातून सांगितलं जातं रणजित जर मोठे फटकेबाजी करू शकतो तर आमच्याकडे सुद्धा मोठे फलंदाज आहेत. खेळ अजून संपलेला नाही कारण अजून मी जिंकलेलो नाही. नक्कीच पाण्याजोगता राहिला सामना. पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय पण चेंडू जातो सीमा रेषा पार. मिळतील नवसा काय फटका सजवतोय रणजित जाधव. अजून एका षटकारा लावला
तर नक्कीच अरविंद दादा अजून एक षटकार मारला तर रणजित याला 501 पारितोषिक अरविंद दादा यांच्या शुभ असते आणि अजून एक षटकार मारला तर अथर्व सिंग गंजा याच्याकडून 1000 रुपये. पुन्हा एकदा 1000 1500 काय नुसता पैशाचा पाऊस आहे. मी मात्र भिजणार आहे. रणजितने ठरवलंय काय फटकेबाजी. रणजित 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 मी मॅचच्या सुरुवातीला सांगितलं होतं हा फटकेबाजी करू शकतो आणि हे वादळ मात्र गॅरी 11 संघाला ओढून खेचत खेचत घेऊन जाते. काय घडतंय काय बिघडतंय काय फटकेबाजी रणजितच्या माध्यमातून केली जाते. आजच्या दिवसातली एक डोळ्याचं पारणं फेडणार इनिंग मात्र नक्कीच रणजितच्या बॅटमधून खेळली गेली आहे. हे वादळ मात्र आता लवकर शांत होणार नाही. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र बसला. चेंडू जाऊन बसला घोषित रिजन मध्ये आणि संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 103च्या घरात. सेंचुरी पूर्ण. 54 काय फटकेबाजी सजवली आहे. रणजित जाधव काय फटकेबाजी काय बॅटिंग काय प्रदर्शन रणजित जाधव याच्या माध्यमातून केलं गेलंय. नक्कीच संकेत दानवडेची उणीव तुम्हाला सर्वांना भासत असेलच कारण की या फटकेबाजीवर संकेत दानवडेने मात्र नक्कीच तुम्हाला सुमधूर कानांमध्ये आवाज मात्र त्यांचा घोंगावला असता. त्यांच्या माध्यमातून एक सुंदर कॉमेंट्री केली गेली असती पण काय फटकेबाजी केली आहे रणजित याने. त्याचं करावं तेवढं कौतुक कमी. वैयक्तिक 69 धावा. काय फटकेबाजी डोळ्याचं पारणं फेडणार प्रदर्शन मात्र नक्कीच रणजित जाधव याच्या माध्यमातून केलं गेलंय. 104 धावांचं आव्हान नाही डोंगर माउंट एव्हरेस्ट म्हणा या रणांना. नक्कीच लहू पवार कडून 500 रुपये रणजित लहू पवार यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक रणजित जाधव साठी. काय पैशाचा पाऊस पाडला गेला रणजित साठी. प्रदर्शनच असं आहे मित्रांनो काय करणार. प्रदर्शन केलं गेलं तर नक्कीच सर्व काही शक्य आहे मित्रांनो. क्रिकेट हा खेळच असा आहे. सराव असा करा की तुम्ही कधी जिंकलाच नाही आणि खेळ असा करा की तुम्ही कधी हारलाच नाही. नक्कीच रणजितच्या बॅटिंग मधून हे प्रदर्शित केलं गेलंय की मी कधीच हारू शकत नाही. मागच्या सामन्यामध्ये मात्र नक्कीच 0 धावांवरती आउट झाल्यानंतर मात्र त्याने स्वतःला कमबॅक केलं. स्वतःला सांगितलं की तू जी फटकेबाजी करू शकतोस ती कोणीच करू शकत नाही. स्वतःला कमबॅक करणं महत्त्वाचं असतं मित्रांनो. हे एक लक्षात घ्या. मोठी फटकेबाजी जरी करता आली तरी कमबॅक करणं महत्त्वाचं असतं. पहिल्या सामन्यात मात्र नक्कीच रणजित 0 धावांवरती तंबूच्या आश्रयाला गेला होता पण त्यानंतर त्याने दाखवून दिलं की माझी फटकेबाजी काय आहे. रणजित जाधव ब्रँड नक्कीच दाखवलं गेलंय. पाटण तालुक्याचा हा खेळाडू आज APPL 2025 साठी काय फटकेबाजी सजवली. 104 धावांचं आव्हान. सलामी जोडी अजित धनावडे. नक्कीच ह्याच्याकडे सुद्धा फटके मारण्याची ताकद आहे आणि हा खेळाडू मात्र नक्कीच आपल्या संघाला विजयी नक्कीच देऊ शकतो जर शेवटच्या चेंडूपर्यंत जर हा स्ट्राईकवरती उभा राहिला तर. सामने होणार आहेत याच्यानंतर सामने होणार आहेत. पुढचा सामना अभंग 11 वर्सेस गॅरी 11. स्ट्रायकिंग एंडला असेल अजित. नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल विनोद. संघाचं पहिलं षटक घेऊन येतो विशाल. डोंगर मात्र नक्कीच चढावा लागेल गॅरी 11 संघ.
कमबॅक करावा लागेल. मोठी फटकेबाजी नक्कीच घ्या रिलायन्स संघाला सुद्धा करावी लागेल. जास्त बोलायचं नाही थोडक्यात, कारण बाहेरून फोन आलाय. डीजे बंदच केलाय आपण, फक्त जे बोलतोय ना जास्त ह्याचं त्याचं पण काय पाहिजे स्कोर आणि काय सध्या तू बोल. कशाला 12 घ्यायला आम्हाला काय नको 12 घ्यायला जसं काय इथं 12 वेळची गरज नाही, सगळी हायच. बॉल प्रोव्हाइड करा. हॅलो, एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक जाऊन बसतोय 20च्या घरात. एक ओव्हर 20 धावा. 20 धावा. बसला इकडे जेवायला तिसरीवाल्यावर. बॉलर कोण आहे रे? बॉलर सॅम गोलप आहे ना?
हॅलो 33 धावा धावफलकावरती 4 चेंडू 33 धावा. त्यांचा दोन ओव्हरला 27 होता. दुसरी ओव्हर 2 ओव्हरला 39 झाला. झाला की क्रॉस केला की मग झाला की एक झाला की बघ. अरे पाणी नाही पाणी नाही देऊ कुठे अजून दुसरी ओव्हर व्हायची खाली होतं ते काय माहिती. बॅटीवर यायला लागलं. एक ना 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक जाऊन पोहोचते 40च्या घरात. हा 104 104 घरी चाललं जेवायला. या ठिकाणी हॅलो
44 44 44 46 रन.
53 रन. 4 ओव्हर 53 रन. 12 बॉल 51 पाहिजे. लवकरात लवकर करा. व्यस्त लागतोय. इकडे गेला बॉल. पासष्ट झालाय. 65. 65. किती पाहिजे? 6 बॉल 39 पाहिजे.